आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 10 आपण बातम्या बघूयात। विठ्ठलाच्या नावानं दरोडा, महाआरोग्य शिबिराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप। 9,40,00,000 रुपयांपैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2,40,00,000 औषधं येणार, आव्हाडांचा दावा। रवींद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। माझ्याबाबत खोटा प्रचार केला जातोय, माझ्याकडे हॅक करणारा मोबाईल असेल तर ठाकरे गटाकडे देखील असेल। ठाकरे गटानं त्यांचा पराभव मोठ्या मनानं पचवला पाहिजे, रवींद्र वायकरांचं हे वक्तव्य। वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला, वायकर लोकसभेत जाणार नाहीत, सगळा बोगस कारभार। सीबीआयच्या भीतीनं वायकर पळाले, राऊतांचा आरोप। रवींद्र वायकरांकडून आरोपांवर स्पष्टीकरण। ईव्हीएम कसं हॅक होतं हे सिद्ध करावं, मी शपथ घेऊ नये असं सांगतोय, ते आईची शपथ आहे का? आता वायकरांनी हा राऊतांवर पलटवार त्यानंतर केलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आजी-माजी पालकमंत्री आमने सामने येण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून किशोर दराडे हे मैदानात असतील। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर खासदारकीसाठी लढत होते। त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटलांना लिहून दिलं होतं की मी तुमचाच गुलाम राहणार। सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका। लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरात मतदान आभार यात्रा काढणार आहे। मतदारांचे आभार मानण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यात स्वागत कार्यक्रमांचं आयोजन। 2 आठवड्यांच्या कार्यक्रमात मोदी देखील सहभागी होणार। मणिपूरमधील वांशिक मतभेद संपवण्यासाठी मैतेई आणि कुकी या समुदायांशी लवकर चर्चा करणार, अमित शहांची माहिती। मोहन भागवतांनी फटकारल्यानंतर सरकारला जाग आल्याची चर्चा। राहुल गांधी यांचे लोकसभा सचिवालयाला पत्र। वायनाड लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देणार असल्याचं कळवलं। लोकसभा सचिवालयाच्या सूचनेनंतर पोटनिवडणूक जाहीर होणार।